खेळ झाले पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले काय गो तो गाडीत वाकून काय बघता त्याचं काय खोळ्याचो सकाळी सकाळीच काहीतरी उचापती सुचले असतील ते का नाही गो गाडीत कोणतरी हा पांडू हे पांडू काय रे निलिमा वहिनी आणि सरिता वहिनी झोपली होत हय किती झोपलो माका काय माहित वहिनी नो तंबा तंबा मी दत्तभाऊंका बोलवतोय दत्तभाऊ माझा भाऊ येवा अभिभाऊ येऊ लवकर काय झालं किंचळू सकाळी सुरू झाला तुझा हाय सर बघा काय निलिमा वहिनी सरिता वहिनी झोपली होत निलिमा हो सरिता या दोघी रात्रभर गाडीत होता की काय काय झालं अगं मामा आणि काकी मामा काकी निलिमा सरिता चावी आत नाहीये हा अरे इथे कुठेच नाहीये चावी अरे ही काय चावी इथे बघ बघ पांडू चावी अगं तुम्ही दोघी आत काय झोपला होता ही काय झोपूची जागा आहे काय काय गो सरिता आम्ही ठरवून आत झोपलेलो नव्हतो आम्ही आत अडकलो होतो काय वय आम्ही जिवंत हाव ताच आमचा नशीब हा तिना अडकलन होतो आमका जीव घेतल्या नसतो आमचो कोणाचा बोलतोस तू ती हयच हा आजूबाजू शेवंता सगळा तिनाच केला ना काल रात्री तुमका ताप भरलो होतो ना म्हणान गाडीत ठेवलेली गोळी घेऊ आम्ही इलाव
मी पण बसलाय गाडीत, तर अचानक ही दारा बंदच झाली, उघडूकच नाही. आम्ही किती हाका मारता, पण आमचा आवाज बाहेर जायतच नव्हतो. कोणच येऊक नाही. तेवढ्यात यो पांडू समोरून इलो, पण त्याचा लक्षच नव्हता आमच्याकडे. आणि दार उघडूकच नाही तो, पण घराचा दार बंद करून गेलो. काय काल रात्रभर तुम्ही अशोच आहात? वय, पण तुम्ही आता बरा आहात ना? मी बरा आहे. बघितलाच जाऊबाई, ह्या सगळा काल होऊचा होताच. हैसर पोचूक फक्त निमित्त मिळाला. सरिता, अगं गाडी लॉक झाली आणि ती होऊ शकते ना. अगं पण मला कॉल करायचात ना, मी वरून खाली आलो नसतो का? मी फोन वरतीच विसरले होते. आणि माधव, कॉल करायची काय गरज आहे रे? आपली बायको रात्री बराच वेळ झाला तरी घरात परत आलेली नाहीये, याची चिंता नाही वाटली तुला? आरती, ममा घरात नाहीये, काहीच नाही वाटलं तुला? अगं ममा, मी अभिदाच्या रूम मध्ये होतो. काल रात्री पांडू आला आणि म्हणाला की त्याने घराचं दार बंद करून ठेवलंय. मला वाटलं की मे बी सगळेच घरात असतील आणि तू मे बी कामात बिझी असशील किंवा झोपली असशील. आणि तुला तर माहितीये मला काल किती झोप आली होती. तू म्हणालीस नाही का वर जाऊन झोप म्हणून? मग काय वाचता वाचता कधी डोळा लागला कळलंच नाही का. वाव, म्हणजे रिझन्स आहेतच. रात्रभर आम्ही दोघी बाहेर आहोत आणि घरातल्या कोणालाच हे कळू सुद्धा नाही. किती चुकीचं आहे. हीच किंमत केलीस ना माझी? निलिमा, तसं नाहीये ग. तसंच आहे. सगळी रात्र आम्ही कार मध्ये बसून काढली. ममा, नाही आलं का लक्षात? काकी, तुम्ही आधी आत चला. रात्री नीट झोपलाही नसाल तुम्ही. चल आज चल आधी. ऐक अगं, दत्तभाऊ इचरली, सगळीजण इचरली. दोघीच आत होतो ना, सगळीजण इचरली माझ्यासारखा. मेल्या आता जातस की वाहना घेऊ आता? नको, जाते मी. विसरली. प्लीज मला डिस्टर्ब करू नका. ममा, आय एम सॉरी. का? कशाबद्दल? काल रात्री तू कार मध्ये लॉक झाली होतीस आणि आम्ही मात्र निवांत झोपला होतात, हो ना? तुमची तरी काय चूक आहे म्हणा. आपला माणूस घरात आहे का कुठे बाहेर गेलाय हे कशाला पाहायचं ना? आणि आरचीस, मम्मानी आपली काळजी घ्यायची. आपलं वय आहे का मम्माची काळजी घेण्याचं? आणि तुझा डॅड, त्याला एखाद्या गोष्टीचा एंड सापडला नाही ना तर एक वेळ खूप टेन्शन येईल. पण काल रात्री खूप छान झोप लागली असेल, हो ना माधव? हे ग, डोळाच लागला नाही. खोटं बोलू नकोस. अगं म्हणजे झोप लागली होती, पण मध्ये मध्ये जागाही येत होती. फक्त डोळे उघडवत नव्हते एवढंच. किती सारवासारव करण्याचा प्रयत्न करणार आहेस माधव? हे सॉरी.
हात सोड. सॉरी. तू जोपर्यंत मला माफ केलं नाही म्हणत तोपर्यंत मी नाही सोड. हात सोड. हे बघ, तुला खरंच वाटतं का आम्हाला दोघांनाही तुझी काळजी नाही म्हणून? काल रात्री जे घडलं त्याच्यावरून आणखीन काय प्रूफ हवंय? फक्त एवढ्यावरून तू ठरवतेस? त्या आर्चिसकडे बघ. बघ त्याला किती गिल्ट फील होते. मलाही होते. मान्य, हो चुकलं आमचं. आम्ही तुला बघायला यायला हवं होतं, पण झोप लागली, नाही आली जहाज. त्यासाठी खरंच सॉरी. हे पण याच्यावरनं तू ठरवायचं नाही सर की आम्हाला दोघांनाही तुझी काळजी नाही म्हणून. आणि त्यात परत तू किती धाडसी आहेस हे आम्हा दोघांनाही माहिती आहे. काय रे? हा मग अरे निलिमा आहे ती. किती उशीर झाला तरी नक्की परत येणार. या गैरसमजामध्ये डोळा लागला ग. तरी सुद्धा तुझा राग गेला नसेल ना, तर मी प्रायश्चित्त म्हणून तुझे पाय चेपून देतो. माधव काय करतोय? हे तू बोलतेस? अगं नवऱ्याने बायकोच्या पायाला हात लावू नये ह्या विचाराची तू नक्की नाहीये. पण मला आता माझे पाय चेपून नकोय. पण मला सेवा करायची आहे ना सौभाग्यवती. काकी चहा आणलाय. हे विखे मी नंतर घेईन. बर. आणि काका, मी असताना तू काय काकीचे पाय चेपत होतास? बघितलंस? काकी तू पड जरा. अगं नाही नको. अगं घे घे, सेवा करून घे. तिला लोकांची सेवा करण्यातच धन्यता वाटते. असू दे, पण खरंच नको. काकी प्लीज. नको. काकी मी तुझं काही ऐकणार नाही. पड जरा इथे. काय बा हो ना. अर्ची मला एक कळत नाही, गाडीचं असं कसं झालं? सरिता आता झाला ना, येलच ना बाहेर. मग किती असा घाबरतस? आज वाचलंय, पण नंतर काय झाला तर? आजचा मरान उद्यावर गेला एवढाच. काहीतरी बोलू नको. हा आहे सांगून ठेवा. आहे का माका भीती वाटता. हा सरिता काय एक होऊचा नाही. आहे जाऊबाईंचं काय ता टीव्ही वाला लोकटोप काय त्याच्यावर लिहिला होता ना, मी सूड घेणार. माका ही सगळी त्याचीच लक्षणा वाटता. हो असो मरान मी समोर उभं राहिलेलो बघितला. असा बोला नको गो. या बघ, मी यमुनाक सांगते तुझ्या अंगावरून काढू. जा असा कसा का निघून जाय. कसा जायत निघून? ती बया घरातच हा ना, तिच्यामुळेच सगळा होता हा. त्याची आऊसच सगळे करता हा. रात्रभर ता झाड माका दिसत होता आणि माका सगळा आठवत होता. ह्या सगळा शेवंतानच केला. ही गाडी जर झाडाजवळ नसती तर हा असा झालाच नसता. त्या झाडाजवळ जाताना पाय कापतात. त्या झाडाखाली आम्ही रात्र कशी काढला हमकाच माहित. हा गो, पण काय झालं तर कळू दे. काय झाला म्हणजे? तुमका बरा नव्हता म्हणून गोळी आणूक मी जाऊबाईंकडे गेला. जाऊबाई म्हणाल्यो गोळी गाडीत असत म्हणून बघूक गेला. ह्यो बसल्यो आत. माका म्हणाल्यो बस. आता अशी गाडी खय बघूक मिळता ना, म्हणून मी बसले आत. आणि मग उघडूक गेला तर उघडूकच नाही.
ती कशी अडकलास गाडीत? थांबका काय माहित, पण हा सगळा तीच करता. हा एवढा आम्ही ओरडत होता तरी कोणाचंच लक्ष नाही. काचेवर हात आपटला पण कोणच नाही इला. फक्त आमका छायाताई दिसली हो. होय. पूर्वा, बास झालं आता. पण बरं वाटतंय का आता? हो. सरिता कशी आहे ग? बरी आहे आता आणि खोलीत आराम करते. तिची पण काळजी घे ग. काल रात्री खूप घाबरली होती ती. हो काकी, मी बघते आणि जेवणाचंही बघते. तू ही काळजी घे. येते मी. हो. बघितलंस आर्चीस, किती काळजी आहे तिला तिच्या आईची. मामा, म्हणजे अजूनही तू मला माफ केला नाहीयेस? सोड ना तो विषय. मला एक गोष्ट कळत नाही, ती गाडी लॉक कशी झाली? अरे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ना. मशीन आहे, काहीही फॉल्ट होऊ शकतो ना. पण मामा, काल दुपारी मी कार रिपेअर करत होतो. कार तर ओके, म्हणजे हे असं व्हायला नको होतं. मला वाटतं यामागे. माधव प्लीज, पुन्हा सुरू झालं तुझं? अगं काही नाही ग, माझ्या मनात शंका आली ती मी बोलून दाखवली. अरे मग त्या शंकेचं निरसन योग्य मार्गाने करण्याऐवजी उगाच भरकटू नकोस ना, एवढंच म्हणायचंय मला. माधव, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मला कळली. काय? आर्चिसला छाया दिसली होती ना त्या दिवशी. आय मीन तसा भास झाला होता त्याला. हो. तो कदाचित भास नसावा. म्हणजे? काल रात्री आम्ही छायाला बघितलं, ती लपून कोणाला तरी भेटते. अरे देवा, हा काय खाल्ला या? मी बोलते तर खोटा नाही. काय करू सा माका काय कळणार नाही रे. आधी आर्चीसान बघितल्यान, मग अभिरामान बघितल्यान. काय? होय, अभिरामान पण बघितल्यान ते का? मका सांगितलं नाहीस मग? अरे त्याच्यावरून किती वाद झाले बघितलास ना तू. छाया जीवाचा काय बरं वाईट करीत या भीतीने सांगूक नाही मी. ता काय करून घेत नाही, पण असंच काहीतरी करत राहिला ना तर आपल्याक नक्कीच जीव देऊचा लागतो लो. आहे का असा सोडता कामा नाही. अहो तुम्ही जरा गप रवा आता. कित्या गप रहो? मागच्या टायमात त्या काय विचारलं तर काय बोलला होता बघितलंस ना. मी नाही होतंय, मी घरातच पडलेला असते, मग घरात कोंडून ठेवतात. मग या सगळ्या जण बोलतात ते काय खोटं बोलतात? माका काळजी वाटत रे त्याची. कसं समजवायचं ते का? कोणाची वाईट नजर पडायला नको पण कायम रोकतिले. पण आता ह्या काय झालं सगळा? काय कमी पडलंय मी? अरे आता आपण बघितलं म्हणून गावातले कोणी बघितल्यानंतर काय म्हणतील? बघितल्यान पण असं, पण नायकांची लेख म्हणून जरा गप असतील, पण लोक तरी किती दिवस गप राहतील? त्या काय ह्या सगळ्यातून आवरूक व्हाया काय चाललेला आणि ह्या तोंडात काळं फासूक निघाला हा ता काय नाही. मी त्याका सोडणार नाही. अहो अहो थांबा दत्ता, बाबा थांब रे दत्ता. छाया, छाया, छाया खाली आहे. छाया. अहो दत्ता गप राहू रे बाबा. अरे मका थांबू नको. मागच्या वेळेस हेच मका सांगितलं होता की मी नेहमी त्याका बोलतो म्हणून. आता ह्या काय करता त्या दिसत नाही त्याका. छाया लवकर खाली आहे. अहो तुम्ही आधी आत चला बरं. सरिता हात सोड माझो. नाही हात सोड माझो. छाया. डॅड, हा आवाज काकाचा आहे ना? हो, पण हा छायाला का हाक मारतोय? तुला अजूनही लक्षात आलं नाही? यू मीन
सरिताने काल रात्री छायाला बघितलं ते सांगितलं? अर्थातच. अरे बापरे, म्हणजे दत्ता काय ऐकणार नाही आता. तू कुठे निघालास? मी जाऊन येतो खाली. काय नको. दत्ता भाऊजी ऐकणार आहेत का आता? तू मध्ये पडू नकोस. अगं पण प्लीज, सगळं होईल सॉल्व. तू अजिबात कुठेही जायचं नाही, इथेच बस. निलिमा प्लीज माधव. एकतर काल रात्री मला एवढा मनस्ताप झालाय, त्यात आणखीन भर नकोय. प्लीज. हो, तू पड जरा, मी इथेच बसतो. असा येणार नाही. अहो अहो काय करतात? अरे गप रवळे, जीव घेणारस का त्याचा? येईल ना तर तो पण घेऊन मागे पुढे बघणार नाही मी. काका नका ना मारू आत्याला. पूर्वा, तू मध्ये यायचं नाही. आज मी त्याच्याकडे बघताय. अरे काठीन मारू नाक का आता? अरे मोठा झालं तरी अक्कल कुणाच्या का? काय करतास ऐकतस ना तू? मी सोडणार नाही त्या का. अहो थांबा, माझा ऐक रे बाबा. दत्ता, अहो थांबा. अहो दत्ता, दत्ता माझा एकदा. छाया, यो आवाज. अहो दार ढकला.